स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, TRTI आणि महाज्योती RT या माध्यमातून घेतल्या गेलेले जे CET आहे, या CETचा स्कोर कार्ड हे 11 पासून तर 14 तारखेपर्यंत त्या साईडवर उपलब्ध असणार आहे. आणि हे जे स्कोर कार्ड आहेत, हे स्कोर कार्ड आपल्या सर्वांना डाउनलोड करून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. कारण ज्या वेळेला तुम्हाला आता इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे जे काही संस्थांची नावं टाकायची आहेत, कारण तुमचे जे रिझल्ट लागणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या स्कोर कार्ड नुसार तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, तुमच्या त्या पर्सेंटाईल नुसार आणि ते गुणानुसार. आपल्या सर्वांना माहिती आहे, जे गुण आहेत ते गुण तुम्हाला 57, 58 असे गुण दिलेले आहेत आणि त्याच्याच खाली पर्सेंटाईल दिले आहेत की तुमचे 97, 98 जे काही पर्सेंटाईल आहे ते पर्सेंटाईल दिलेले आहे. आता आपण पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण तत्पूर्वी माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत ते अपडेट आपल्या चॅनलला बार्टीच्या संदर्भातील किंवा इतर फेलोशिप्स असेल, बार्टीच्या माध्यमातून, महाज्योतीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षा असतील याबद्दलची माहिती आपण कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती देत असतो. त्या व्यतिरिक्त सुद्धा माहिती आणि जबाबदारी सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची घेत असतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आता उत्कंठा लागलेली आहे, रिझल्ट कधी लागेल. आता रिझल्ट तर 2 दिवस लागणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्या मागची कारण काय, तर 11 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत म्हणजे 14 तारखेपर्यंत हे 4 दिवस स्कोर कार्ड आपल्याला पाहता येणार आहे, आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. 14 नंतर तुम्हाला कोणताही त्या ठिकाणी ते उपलब्ध होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तुम्ही स्कोर कार्ड पाहिलेलं नसेल, डाउनलोड केलेलं नसेल, तर आवर्जून ते स्कोर कार्ड डाउनलोड करा, त्याची PDF काढून ठेवा, एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महत्वाचा विषय आहे पोलीस भरतीचा कट ऑफ. आता गेल्या वर्षी जी पोलीस भरती झाली ते पोलीस भरतीचा आपल्याला माहिती आहे, जे आदिवासी विद्यार्थ्यांची पोलीस भरती झाली TRTIच्या माध्यमातून, यात कोणत्याही ते 10वीच्या बेसवर त्यांचे रिझल्ट लावलेले होते. बरोबर आहे, 10वीच्या बेसवर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं होतं, म्हणजे त्यांचा काही विषय नाही. परंतु यावर्षी त्यांचं काय आहे, यावर्षी सुद्धा त्यांची आता फॉर्म भरणं सुरू आहे, अजून एक्झाम व्हायची आहे. आता राहिला विषय बार्टीचा. बार्टीत किती अर्ज आले आहेत? 55,000 अर्ज आलेले आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग बार्टीत 55,000 अर्ज आले आहेत, जागा किती आहेत? 3,000 जागा आहेत. किती जागा आहेत? 3,000 जागा आहेत. त्यात जर 500 जागा जर RTच्या कमी झाल्यात, म्हणजे जे आता मातम बांधव आहेत ते SC मध्येच येत होते, परंतु त्यांची RT जी संस्था आहे ती वेगळी केलेली आहे. मग RT मध्ये जर त्यांच्या 500 जर जागा दिल्या तर त्यांचा कट ऑफ हा वेगळा लागेल आणि SCचा म्हणजे बार्टीचा कट ऑफ हा वेगळा लागेल. म्हणजे त्या 55,000 जागा त्या ठिकाणी भरल्या, म्हणजे 55,000 अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. मग RTचे सुद्धा अर्ज त्यात 11,000, 15,000 अर्ज त्या ठिकाणी RTचे आलेले आहेत. नंतर महाज्योती आपल्या सर्वांना माहिती आहे, महाज्योतीच्या माध्यमातून गेल्या वर्षी जे काही प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं ते सर्व कसं होतं प्रशिक्षण, हे गुणानुक्रमाने होते, म्हणजे गुणाच्या गुणवत्तेनुसार होतं, म्हणजे गुणानुसार होतं. म्हणजे जे गुण होते पर्सेंटाईल त्यावेळेला नव्हतं, मग गुणानुसार यावेळेला नाही, तर यावेळी पर्सेंटाईल नुसार आहे. मग आपल्याला माहित आहे तेव्हा तुमचे 57 आहे, आता तर ते 97 झालेले आहे, कोणाचे 95 झालेले आहे, वेगवेगळे मार्क्स त्या ठिकाणी आलेले आहेत. मग कट ऑफ हा कसा लागणार आहे, तर कट ऑफ हा त्याचनुसार लागणार आहे ज्यानुसार तुमचे गुण होते त्यानुसार, परंतु त्याचे पर्सेंटाईल बेसवर हा रिझल्ट लागणार आहे. मग 95 असेल, 96 असेल, यानुसार एखाद्याला 57 असेल, 58 असेल. मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 52 होता. मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो 52 होता. मग यावर्षीचा कट ऑफ तेवढाच लागेल का? हो, यावेळीचा सुद्धा कट ऑफ हा तेवढाच लागणार आहे, त्याच्यापेक्षा 1-2 मार्क्स कमी जास्त लागणार आहे. लक्षात घ्यायचं आहे का, याच्या मागची कारण अंदाज आपण सांगतोय, परफेक्ट सांगत नाही. परफेक्ट कोणीच त्या ठिकाणी कट ऑफ सांगू शकणार नाही, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. एक अंदाज आपण सांगू शकतो. एखादा पेपर आपण सोडवला तर आपण सांगू शकतो की मला 80 मार्क्स मिळणार आहे 100 पैकी जो काही पेपर सोडवला. का, तर पेपर लिहिणारे तुम्ही असता, सोडवणारे तुम्ही असता, तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास असते की किती मार्क्स मिळू शकते. त्याच पद्धतीनं एक अंदाज आपण सांगतो की त्यापेक्षा कमी जास्त 2-3 मार्क्स त्या ठिकाणी होऊ शकते, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. मग गेल्या वर्षी 52 कट ऑफ आहे, तर मग यावर्षीचा 52 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शिफ्ट वाईज पर्सेंटाईल किती आहे त्यानुसार ते पर्सेंटाईल वाईज त्या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. आणि अशा सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 3,000 विद्यार्थ्यांची या ठिकाणी बार्टीच्या माध्यमातून निवड होणार आहे. RTचंही तसंच असणार आहे, महाज्योतीचं तसंच असणार आहे, सारथीचं सुद्धा तेच पद्धत असणार आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. म्हणजे मी बार्टीचा रिझल्ट सांगितला याचा अर्थ असा नाही की फक्त बार्टीच्याच विद्यार्थ्यांना सांगतोय, याच पद्धतीनं बाकीचे सुद्धा कट ऑफ लागणार आहेत. राहिला प्रश्न फक्त
कुणाचा? तर टीआरटीआयचा. तर टीआरटीआयच्या पोलीस प्रशिक्षणाचे जे काही फॉर्म आहेत ते भरणं सुरू होते. आता ते संपलेलं आहे. आता ती जेव्हा एक्झाम होईल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागेल. परंतु इतर जे आहेत ते टीआरटीआयचे सुद्धा परीक्षा झालेल्या आहेत, एमपीएससी आणि बाकीच्या सुद्धा झालेल्या आहेत. मग आता हे जे कट ऑफ आहे हे फक्त पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलं आहे. मागच्या वर्षीच्या कट ऑफनेच 1 किंवा 2 मार्क पुढे जाऊ शकतो किंवा कमी येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. पेपर तसा होता म्हणून हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. म्हणून जे विद्यार्थी पोलीस भरती तुम्ही करत आहात तर तुम्हाला 54-55 मार्क्स होते आणि त्यानुसार जर आता पर्सेंटेज तुमचा 67, 68, 70, 75 असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच येणार, तुमचं त्या ठिकाणी निवड होणार आहे. त्यामुळे सर्वांनी समजून घ्यायचं आहे, स्वतःला कमी समजू नका. ही संधी जर तुम्हाला नाही भेटली तर पुढच्या वर्षीची संधी तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. पुढच्या 6 महिन्यांनी ही संधी उपलब्ध असणार आहे. कारण आतापर्यंत ही एकच बॅच झालेली आहे 6-6 महिन्याचे. याच्यानंतर कोणतेही बॅच या ठिकाणी सुरू व्हायचे आहेत. आता जेव्हा हे सुरू होईल त्याच वेळेला ही बॅच सुरू होणार आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. आणि एमपीसी बद्दल आणि जेएमएफसी बद्दल किंवा एमईएस बद्दल किंवा इतर जे काही राज्यसेवा आहे त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, त्यावरती सुद्धा आपली माहिती समजून घेणं गरजेचं आहे. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.